नमस्कार मंडळी, शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण बनवत आहोत उपवासाचे अप्पे. त्यासाठी लागणारे साहित्य: जिरे, हिरवी मिरची, आल्याचं चटणी, कोथिंबीर, रताळे, बटाटे, साबुदाणा, भगरीचं पीठ, मीठ आणि जिरे. सर्वप्रथम आपण बटाटे चांगले स्मॅश करून घ्यायचे. त्यामध्ये रताळेही टाकलेले आहेत, ते रताळेही चांगले स्मॅश करून घ्यायचे. त्यानंतर सगळं एकजीव करायचे. त्यामध्ये साबुदाणा मिक्स करायचा. ह्या साबुदाण्यामध्ये बारीक केलेल्या मिरची, आल्याचा ठेचा टाकायचा. त्यानंतर कोथिंबीर टाकायची, थोडे जिरे टाकायचे. जिऱ्याची चव छान लागते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडे भगरीचे पीठ टाकायचे आणि सर्व एकजीव करायचे. एकजीव केल्यानंतर ते थोडे 10 मिनटे झाकून ठेवायचे. तोपर्यंत आपण चटणी बनवूया. चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेले खोबरे घेतले आहे. ओले खोबऱ्याची चटणी चविष्ट होते. त्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर, जिरे, दही, चवीनुसार मीठ टाकून ते चांगले बारीक करून घेतले आणि एका बाउलमध्ये ते काढून घेतले आणि त्याच्यावर छानसा सुंदर असा तडका दिलेला आहे. त्यासाठी तेल, त्यामध्ये जिरे, एक मिरची आणि थोडी कोथिंबीर टाकून ही चटणी मस्त कडक कडक आपण त्या चटणीवर टाकूया. अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण साबुदाण्याचे अप्पे बनवून घेऊया. हे अप्प्यांचे छान गोळे करून घ्यायचे. त्यानंतर अप्पे पात्रे गरम करून त्याला तेल लावून घ्यायचे. तेल लावल्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेले सर्व अप्पे एक एक करून सगळे ठेवून घ्यायचे. त्यानंतर ते चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. ते थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवून ते मस्त दोन्ही बाजूनी परतून छान असे भाजून घ्यायचे. ह्या नवरात्री उपवासामध्ये असे वेगवेगळे पदार्थ खाल्ल्यानंतर थोडे चांगले वाटते. तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे केव्हाही असे थोडे प्रयोग करून आपण असे पदार्थ बनवून आपला नवरात्र उपवास छान करू शकतो. अशा पद्धतीने आपले अप्पे तयार झालेले आहेत आणि आता ते एका छान सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.